भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले। या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। कार्यक्रमाला ट्रस्टचे अन्य विश्वस्त कैलास घुले, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, प्रदीप तुंगार यासह MSF आणि ट्रस्ट कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या प्रसंगी भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजारोहण सोहळा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वाला यशस्वीरित्या साजरा करत असून हा दिवस देशाच्या एकात्मतेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानला जातो। 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना भरभरून शुभेच्छा। तसंच आज त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा ध्वजारोहण अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालं। आज त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री पुरुषोत्तमजी कडलग यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यावेळेस मंदिराचे विश्वस्त कैलासदादा घुले, मनोजजी थेटे व इतर सर्व विश्वस्त त्या ठिकाणी हजर होतं आणि परत एकदा सर्व नागरिकांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर्वप्रथम मी भारतातल्या सर्व नागरिकांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। देवस्थानच्या प्रांगणामध्ये आज प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमचे सहकारी विश्वस्त माननीय पुरुषोत्तमजी कडलग यांच्या हस्ते संपन्न झाला। या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती। निवृत्तीनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या प्रांगणामध्ये असंख्य भाविक उपस्थित होते। या सर्वांना मिठाईचं वाटप करून आजचा हा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला आणि एक नवीन पायंडा आहे की देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम नव्हता। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही कार्यक्रम देवस्थानच्या प्रांगणात साजरे केले जातात। या निमित्ताने भाविकांना त्याच्यामध्ये सहभाग होईल। पुन्हा एकदा आपणा सर्वांना गणतंत्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भाविक नागरिक सर्व भारतीय नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। आज त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये ध्वजारोहण झाले। त्यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानचे कर्मचारी, माझे सहकारी सर्व विश्वस्त, MSF कर्मचारी व अनेक भाविक, निवृत्तीनाथ यात्रा असल्याने 1 लाख ते 2 लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत। सुरळीतपणे मंदिरामध्ये दर्शन सुरू असताना सकाळी ध्वजारोहण 8 वाजता पार पडलं। मी पुन्हा एकदा भारतातील सर्व नागरिकांना आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।